नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. भावाच्या निधनाचा धक्का असह्य. पार्थिवाचे दर्शन घेताच बहिणीनेही सोडले प्राण. कागलमधील हृदयद्रावक घटना. आयुष्यभर जपलेल्या भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचा हृदयद्रावक शेवट कागलमधील कोष्टी गल्लीतील माळीवाड्यात पाहायला मिळाला. मोठ्या भावाच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने बहिणीनेही त्याच क्षणी प्राण सोडल्याची दुःखद घटना घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. येथील धोंडीराम माळी वय वर्ष 82 यांचे वृद्धापकाळाने आज निधन झाले. ते अनेक वर्ष खाऊचे पान विक्रीचा व्यवसाय करत होते. साधी राहणी, मनमिळाऊ स्वभाव आणि परिसरातील लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध यामुळे ते परिचित होते. त्यांच्या निधनाची वार्ता कोल्हापूर येथील साणेगुरुजी वसाहतीत राहणाऱ्या त्यांच्या बहीण शालन रामचंद्र माळी वय वर्ष 67 यांना कुटुंबियांकडून देण्यात आली. भावाच्या निधनाची बातमी ऐकताच शालन माळी या तातडीनं कागल येथे आल्या. घरात आल्यानंतर त्यांनी धोंडीराम माळी यांच्या पार्थिवाचं दर्शन घेत अश्रुपूर्ण डोळ्यांनी भावाला अखेरचा नमस्कार केला. मात्र त्याच क्षणी त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आणि त्या अचानक कोसळल्या. त्या क्षणी त्यांचा मृत्यू झाला. उपस्थित नातेवाईकांनी तातडीनं त्यांना दवाखान्यात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. ही घटना दुपारी 12:30च्या सुमारास घडली. अवघ्या काही क्षणाच्या अंतराने भाऊ आणि बहिणीचा मृत्यू झाल्याने माळी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. आयुष्यभर एकमेकावर जीवापाड प्रेम करणाऱ्या या भावंडांनी अखेरचा प्रवासही जणू एकत्रच केला, अशी भावना व्यक्त होत होती. या दुहेरी दुःखद घटनेमुळे कोष्टी गल्लीतील माळीवाड्यात शोककळा पसरली असून या घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. धोंडीराम माळी यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. तर शालन माळी यांच्या पश्चात पती, 2 मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.